मेक इन इंडियामध्ये भारतीय बनावटीचं आपलं विमान सादर करणाऱ्या अमोल यादव यांचं हे कार्य आणि त्यामागचे कष्ट झी मीडियाने समोर आणले होते। झी मीडियाने प्रसारित केलेल्या अमोल यादवच्या संघर्षाची आणि संशोधनाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांच्याशी संपर्क केला। एवढंच नव्हे तर यादव यांना सरकारने पालघर येथे 19 चाचणी विमान निर्मितीसाठी 147 एकर जागा देण्याचीही तयारी दर्शवली आहे। या प्रकरणी अमोल यादव यांना सर्व सहकार्य केलं जाईल आणि सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी झी मीडियाशी बोलताना दिली आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसी यांनी। पहिलं भारतीय बनावटीचं विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांच्या कार्यापासून साधारणतः मेक इन इंडियामध्ये त्यांनी या संदर्भात आपला विमान सादर केलं होतं। मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्यांना आता राज्य सरकारने पालघरला 157 एकर जागा देण्याची ऑफर दिलेली आहे। आपल्यासोबत स्वतः मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्री साहेब, अमोल यादव जो मराठी तरुण आहे त्याने पहिलं भारतातलं विमान बनवलेलं आहे। तुम्ही मेक इन इंडियामध्ये त्यांच्या स्टॉलला भेटसुद्धा दिली होती। राज्य सरकारने त्यांना जागा दिलेली आहे। कशा प्रकारे या प्रोजेक्टकडे राज्य सरकार बघतंय? मला असं वाटतं की आमच्या तरुणाईमध्ये जे इनोव्हेशन आहे, ज्या इनोव्हेशनला जर आपण पाठिंबा दिला तर जगातले स्वस्त टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स हे आमची तरुणाई देऊ शकते। आणि अमोल यादव यांनी देखील हे जे विमान तयार केलं आहे ते मेक इन इंडियामध्ये त्यांनी ठेवलं होतं, ते आम्ही बघितलं आणि आमच्या सरकारला असं वाटलं की याला पाठिंबा दिला पाहिजे। कारण हे विमान जर कमर्शियल उपयोगामध्ये आपण आणू शकलो, आता DGCA वगैरे त्याची प्रक्रिया चालली आहे, त्यातही आम्ही मदत करतोय, तर एक तर शुद्ध भारतीय बनावटीचं ते विमान असणार आहे, अतिशय स्वस्त ते असणार आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विमान प्रवासामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती ही आपण सुरू करू शकू। कारण आज जरी ते छोटं असलं तरी ते स्केल अप करता येऊ शकतं, छोट्या प्रवासाकरता ते वापरता येऊ शकतं किंवा जे आज आपण डिस्ट्रिक्ट कनेक्टिव्हिटी करतोय त्यामध्ये ते वापरता येऊ शकतं। आणि म्हणून एक अतिशय चांगलं त्यांनी त्या ठिकाणी हा प्रकल्प हातात घेतला। म्हणून राज्य सरकारने त्याला जागेची आवश्यकता होती, ते सगळं त्या ठिकाणी करायचं होतं आणि म्हणून आम्ही ती जागा दिली। जागा व्यतिरिक्त या संदर्भात राज्य सरकार अजून कोणत्या प्रकारचं सहकार्य करत आहे? कारण हा तरुण एका एअरवेजमध्ये पायलट म्हणून काम करतोय, आर्थिक अडचणी सुद्धा वाचणार आहेत या प्रकल्प उभा करताना। राज्य सरकार सगळ्या प्रकारची मदत त्याला करते आहे। केंद्र सरकारमध्ये DGCA मध्ये जी काही त्याला मदत हवी आहे ती आम्ही करतोय। मी स्वतः त्याच्याकरता केंद्रीय एव्हिएशन मिनिस्टरला भेटलो आणि त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकार पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहे आणि अशा प्रकारच्या काम करणाऱ्या सगळ्या तरुणांच्या पाठीशी राज्य सरकार आहे। म्हणजे देशात महाराष्ट्र हा पहिलं राज्य असेल जे विमान उत्पादनामध्ये अग्रेसर होऊ शकेल, कारण हे पहिला प्रकल्प आहे देशामध्ये आणि जगभरात आम्ही माहिती घेतली तर केवळ 3 कंपन्या ज्या 90 सीटर फ्लाईट बनवतात। अशा शुभेच्छा आपण निश्चितपणे अमोलला देऊया की देशातलं पहिलं राज्य हे त्याच्यामुळे महाराष्ट्र बनावं। धन्यवाद। पहिलं भारतीय बनावटीचं विमान बनवणारा अमोल यादव यांच्यासोबत उभा राहण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या प्रकल्पाचा पाठपुरावा करतायत। पालघरला त्यांना राज्य सरकारने जागाही ऑफर केलेली आहे। आता पुढची प्रक्रिया पूर्ण होऊन महाराष्ट्रात बनलेलं पहिलं भारतीय बनावटीचं विमान आकाशात कधी झेप घेत आहे याकडे सगळ्या मराठी माणसाचं त्याचबरोबर भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।